नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत। याच्यात एवढा विचार करायची गरज काय? तू चूक केली म्हटल्यावर तू जाऊन तिला सॉरी बोल आणि माफी पण माग, अश्विन चिडत बोलला। अक्षय बोलला, तुला काय मी असं माणूस वाटतोय का मी कुणाचीही माफी मागेल म्हणून? हा विचार तर त्याला पण आला होता, पण त्याचा इगो हर्ट झाला असताना। आणि हो, त्याला एवढी लाज वाटत होती का आरुषीसमोर जायला पण थोडी पण हिंमत नव्हती। तर तुला काय वाटतं, सॉरी न बोलता ती तुला माफ करून देईल? तुला माहिती आहे का ह्या मुली कशा असतात म्हणून? आपली चूक असो किंवा नाही, आपल्यालाच सॉरी बोलायला लागतं। माझं एक, तू तिला सॉरी बोल, नाही तर तयार राहा आता तू पूर्णपणे आयुष्य तिच्याशी असंच काढायला, अश्विन त्याला भांडत बोलला। कार्तिकने पण अश्विनचा साथ दिला। अरे, तू ज्या प्रॉपर्टीसाठी परेशान होतास ती प्रॉपर्टी तिने तुला फ्रीमध्ये मिळवून दिली। कमीत कमी त्याच्या बदल्यात तरी तू तिच्यासाठी एवढं तर करू शकतोस ना? तर तुमच्याकडे दुसरी काही आयडिया नाही? मी तर माझे लहानपणीचे मित्र आहेत, आजपर्यंत तुम्ही मला असं कुणाची माफी मागताना पाहिलं आहे का? कमॉन गाईज, ॲटलिस्ट असं काही सजेशन द्या की ते अक्षय राठोड पूर्ण करू शकेल आणि ते माझ्या पर्सनॅलिटीसाठी सूट पण करेल। अक्षयने ही आयडिया रिजेक्ट करत बोलला। अश्विन विचार करत बोलला, ओके ठीक आहे, तुला तिची माफी नसेल मागायची तर तिला जे आवडत असेल ते तिला घेऊन दे, जसं काही कपडे, बॅग्स, दागिने, मेकअप। आय एम शुअर ती ते पाहून खूप खुश होईल। पण अक्षय त्याला टोकत इरिटेट होत बोलला, हे तर पहिल्यापेक्षाही जास्तच बेकार आयडिया आहे। तिला ह्या सगळ्यांमध्ये काहीच इंटरेस्ट नाही। अक्षय तिला खूप जास्त दिवसापासून ओळखत नव्हता, पण त्याला माहिती होतं का आरुषी बाकीच्या मुलींसारखी बिलकुल नाही। तिला मेकअप, कपडे वगैरे यांच्यामध्ये तिला काहीच इंटरेस्ट नव्हता। तिला फक्त तिची प्रॉपर्टी आणि घर वापस पाहिजे होतं। तिला ते फक्त तिचं प्रॉपर्टी परत पाहिजे होती। पण माझ्याजवळ आता जे काही प्रूफ आहे तेवढेच नाही, अजून काही प्रूफ लागतील। कार्तिक, तुझ्याजवळ अजून काही आयडिया असेल तर प्लीज मला सांग। अक्षय हे बोलताना खूप इरिटेटेड झाला होता। कार्तिक हां, काय तुला सांगेल। तुला जर आयडिया पाहिजे असतील तर तू माझ्याकडून घ्यायला लागतील, अश्विन तोंड वाकडं करत म्हणाला। अक्षयने एक वेळ वरून खाली पाहिलं आणि टॉन्ट करत बोलला, तुझ्याकडून? 30 वर्षाचा होऊन सुद्धा आतापर्यंत वर्जन आहेस? आणि अश्विनला असं वाटलं जसं काही अक्षयने त्याच्या एक कानाखालीच वाजवली। एक्सक्यूज मी, ते तर काही माझ्या कमिटमेंट आहेत स्वतःसाठी का मी लग्नाच्या आधी मला हे सगळं नाही करायचं म्हणून तू माझ्या टॅलेंटला नाकारू नाही शकत। पण काही विचार कर। अचानक त्याच्या चेहऱ्यावर एक कुटील हसू आले। तू स्वतःला स्मार्ट समजतोस ना, जस्ट बिकॉज त्या बिचारी मुलीसोबत तू नशेच्या हालतीत ते सगळं केलं, नाहीतर तू सुद्धा आमच्यासारखाच होतास ना? आणि अजून पण तसाच आहेच। त्या रात्रीपासून त्याच्यानंतर तुमच्या दोघांमध्ये परत तसं काही झालं का? त्याचं बोलणे ऐकून अक्षयच्या चेहऱ्यावरील रंगच उडाला। काहीच उत्तर न देता तो दुसरीकडे पाहू लागला। त्याने कुठल्याही कारणाने लग्न केले असेल, पण कितीही केले तर ते नवरा बायको होते ना।
आणि हे एक्सेप्ट करणं खूप मुश्किल होतं का खरंच लग्न तर एकमेकांच्या जवळ येण्याचा लग्न केल्यानंतर दोघांनी एकमेकांच्या जवळ येण्याचा प्रयत्न कोणीच केला नव्हता. त्याचा चेहरा पाहून अश्विनला आता हसायला येत होतं. मला तर असं वाटतंय का भावा मी तुझ्या दुखत्या नसेवर हात ठेवला वाटतं. मी तर माझ्या कमिटमेंटमुळे वर्जन आहे, पण तुझं काय? लग्न झाल्यावरही आपल्या बायकोपासून लांब राहतोय. अश्विन त्याचा मजाक उडवत बोलला. आता अक्षयला सहन होत नव्हतं. तो रागात अश्विनकडे पाहत संपलेली सिगरेट फेकून दिली. टेबलावर पडलेला ग्लास उचलून एकाच दमात पूर्ण ग्लास खाली केला आणि उठून उभा राहिला. यू नो व्हॉट्स, तुमच्या फालतू आयडिया ऐकण्यापेक्षा मी वापस घरीच निघून जातोय. अक्षयला जाताना पाहून अश्विन चिडवत बोलला. जर बायकोने भाव नाही दिला तर नाराज होऊ नकोस. तुझा मित्र तुझ्यासाठी 24 तास तुझ्यासाठी तयार आहे. दुसऱ्या दिवशी आरुषी उठून तयार झाली. दुसऱ्या दिवशी तयार होऊन आरुषी जेव्हा खाली आली तेव्हा तिची नजर अक्षयवर गेली. अक्षय सोफ्यावर बसून कॉफी पीत न्यूजपेपर वाचत होता. त्याला तिथेच पाहून ती शॉक झाली, कारण अक्षय एवढा वेळ कधीच थांबत नव्हता. तो सकाळी सकाळी ऑफिसला निघून जायचा. तिला माहिती नव्हतं म्हणून ती आज जरा उशिरा उठली होती. पण अक्षय आज एवढा वेळ काय करतोय? तो तर ह्या टायमाला ऑफिसमध्ये असायचा ना. ती त्याला पाहून थोडा वेळ थांबली आणि गपचूप किचनमध्ये निघून गेली. काल रात्री जे काही झालं होतं त्याच्यामुळे तिला आता अक्षयला इग्नोर करायचं हेच बरोबर वाटत होतं. त्याच्यामुळे तिने फक्त तिच्यासाठी नाश्ता बनवला आणि चहा बनवायला गॅसवर पातेली ठेवली. अक्षय जरी बाहेर पेपर वाचण्याचं नाटक करत होता, पण त्याने त्या पेपरची एक लाईनसुद्धा वाचली नव्हती. त्याचा पूर्ण लक्ष आरुषीवर होतं. आरुषी जशी खाली आली होती तो तिचाच सासोल घेत होता. त्याला वाटलं होतं का आरुषी रोजसारखं आज पण त्याला गुड मॉर्निंग विश करेल आणि त्याच्यासाठी नाश्ता पण घेऊ आणेल. पण आरुषीने तर त्याच्याकडे पाहिलं पण नव्हतं. तिचं असं वागणं पाहून अक्षयचा मूड आणखीनच खराब झाला. आरुषी तिची प्लेट घेऊन गपचूप टेबलावर येऊन नाश्ता करू लागली. अक्षय तिथे बसूनच वाट पाहू लागला. जेव्हा त्याने पाहिलं का आता आरुषी जाणारच, तेवढ्यात तो तिच्या आधीच 5 मिनिटं उठून शूज घालून घरातून बाहेर निघून गेला. तो गाडीत बसून शीटला पाठ टेकवून आरुषीची बाहेर येण्याची वाट पाहत होता. काल रात्री त्याने आरुषीला कितीही मजाक उडवला असेल, पण त्याला बाहेर येऊन समजलं का तो बोलतोय ते खरंच होतं. म्हणून त्याच्यामुळे त्याने ठरवलं की आरुषीला खूप खुश करायचं असेल तर अशाच लहान लहान गोष्टीपासून सुरुवात केली पाहिजे. त्याच्या लक्षात आलं की आरुषीला कॉलेजला जायला खूप त्रास होतो, कारण घरापासून कॉलेज खूप लांब आहे. इनफॅक्ट आरुषी कितीतरी वेळा त्याला बोलली होती का तिला कॉलेजपर्यंत सोड म्हणून, पण अक्षयने आजपर्यंत तिच्याकडे लक्षच दिलं नव्हतं. त्याच्यामुळे आज त्याने ठरवलं होतं की तो स्वतः आज आरुषीला कॉलेजला सोडायला जाणार म्हणून. त्याला आशा होती की त्यामुळे ती त्याला माफ करेल म्हणून. आरुषी घरचा दरवाजा लावत बाहेर आली तर तिला समोरच अक्षयची गाडी दिसली.
अक्षय गाडीतच बसला होता. त्याचा एक हात स्टेअरिंगवर होता आणि दुसरा हात गाडीच्या बाहेर होता. आरुषी अक्षयकडे पाहून मनातच बडबडले, आता हा माणूस इथे काय करतोय? हा माझी तर वाट नाही ना पाहत? तिच्या मनात विचार आला. पण हा विचार तिने दुसऱ्या सेकंदातच मनातून काढून टाकला. याच्या आधी पण अक्षय तिच्यासोबत असे खेळ खेळला होता. जाणून बुजून तिला वाटू द्यायचा की तो तिची वाट पाहतोय म्हणून, आणि ती गाडीजवळ येताच तो पटकन गाडी काढून तिथून निघून जायचा. हे खेळ तर खूप चांगला खेळायचा तो. तेवढ्या तिच्या मनात विचार आला की आरुषी, तुझ्यामुळे त्याला प्रॉपर्टी मिळाली म्हणून तर तो खुश होऊन तुला आज कॉलेजला सोडायला नाही ना येत? पण काहीच वेळाने हा पण विचार तिने मनातून काढून टाकला. खुश होऊन खुश कुठं? खुश काल तर रात्री एवढा रागात होता की असं वाटत होतं की आताच्या आता तो तिचा मर्डर करेल म्हणून. अक्षयने काल तिच्यासोबत एवढा घाण वागला होता की त्याने तिची एक पण गोष्ट ऐकून घेतली नव्हती. तिचा एवढा राग केला होता की त्यात त्याने तिच्यावर बॉडीचा वापर करून ही डील मिळवलीस असा आरोपसुद्धा केला होता. त्याच्याहूनही मोठी गोष्ट, त्याने त्या सगळ्यांसाठी तिला आतापर्यंत एक सॉरीसुद्धा बोलला नव्हता. आरुषीकडे आज काहीसुद्धा नव्हतं, पण तिची इमानदारी अजून पण होती. ती स्वतःला मजबूत करत बॅग पाठीला लावून अक्षयकडे न पाहताच तिथून निघून गेली. अक्षयने तिला जे काही टॅबलेट दिल्या होत्या त्याच्याने एका रात्री तिला खूप फरक जाणवलं होतं. त्याच्यामुळे तिला आज बरं वाटत होतं. त्याच्यामुळे तिला आता पायी चालायला पण काही प्रॉब्लेम नव्हता. अक्षयला पण आरुषीला जाताना पाहून त्याला खूप वाईट वाटलं होतं. त्याला वाटलं होतं की मी असा वाट पाहतोय म्हटल्यावर आरुषी नक्कीच त्याच्याजवळ येईल. पण तसं काहीच नव्हतं झालं. रागात त्याने जोरात हॉर्न वाजवला, पण हॉर्नचा आवाज ऐकून आरुषी थांबली नाही. उलट पहिल्यापेक्षा जास्त जोरात चालायला लागली. अक्षयने गाडी रागात चालू केली आणि पुढे जाऊन आरुषीजवळ गाडी थांबवत रागाने बोलला, आतमध्ये येऊन बस. त्याचा आवाज ऐकून आरुषी थांबली. तिने एक नजर अक्षयवर टाकली आणि बोलली, नो थँक्यू, मी निघून जाईल. तुला कष्ट करायची काहीच गरज नाही. त्याच्यानंतर ती अजून जोरात चालायला लागली. तिला जाताना पाहून अक्षयने जोरात हात गाडीच्या स्टेअरिंगवर मारला आणि गाडी सुरू करून जोरात तिथून निघून गेला. श्रावणी आणि पूजा दोघी पण आता क्लासरूममध्ये बसल्या होत्या. पूजा कोणातरी सोबत फोनवर बिझी होती. आरुषी गपचूप येऊन बॅग साईडला ठेवली आणि बसली होती. तिला आलेलं पाहून पूजाने कॉल ठेवला आणि मोबाईल पॉकेटमध्ये ठेवत ती आरुषीजवळ आली आणि आरुषीला बोलली, काय ग, काय झालं? तुझ्या चेहऱ्यावर 12 का वाजलेत? आरुषी फिकी स्माईल देत म्हणाली, तसं काहीच नाही ग, काल रात्री मी नीट झोपली नाही ना म्हणून. श्रावणीला थोडा पण तिच्यावर विश्वास नाही बसला आणि तिने तिच्यावर नजर फिरवत डोळे बारीक करत म्हणाले, आर यू शुअर? तू खोटं तर नाही ना बोलत आमच्याशी? आरुषीचे डोळे सुजलेले आणि तिचे डोळे खाली पूर्णपणे काळे झालेले होते. सगळे काही डार्क सर्कल दिसत होते. ह्याच्याने समजलं होतं का ती रात्रभर झोपलीच नव्हती. तर आरुषी दुसरीकडे नजर फिरवत म्हणाली, मी का खोटं बोलेल का तुम्हाला? पूजा चौकशी करत बोलली, मी मानू शकत नाही का तू रात्रभर झोपलेली दिसत नाहीच नाही, पण दुसरी पण काहीतरी वेगळी गोष्ट आहे.
मला तर असं वाटतंय का तुझ्या त्या नवीन नवऱ्याने तुझ्यासोबत भांडण तर नाही ना केलं? तुमचं दोघांचं भांडण तर नाही ना झालं? बोलणे ऐकून आरुषी शॉकच झाली. तू ना पूजा, उगाच हे कॉलेज करतेस. तू तर CID मध्ये जॉईन व्हायला लागत होतं. आरुषीचं बोलणे ऐकून श्रावणी आणि पूजा दोघी पण मोठमोठ्याने हसायला लागल्या आणि बोलल्या, हो, आमचा अंदाज बरोबरच होता ना. दोघांचं भांडण झालं ना. आता ते जाऊ दे, काय झालं ते तरी सांग. श्रावणी पुढे येत म्हणाली. आरुषीला परत तेच आठवून मूड खराब करायचा नव्हता, म्हणून ती विषय बदलावत बोलली, तसं काही नाही ग, तुम्ही दोघी जरा जास्तच विचार करतायस. पण पूजा कुठं मानणार होती. आरुषीला बोलली, का कुठे अक्षयचं चक्कर नाही ना चालू एखाद्या मुलीसोबत? हे बघ, तसं असेल तर तू आम्हाला सांग, आम्ही अक्षयला सोडणारच नाही. आमच्या बेस्ट फ्रेंडला जर त्याने धोका द्यायचा प्रयत्न केला तर अक्षय राठोडची गाठ पूजा आणि श्रावणीसोबत आहे. आरुषी दोघींना गप्प करत बोलली, अगं तुम्ही दोघी काही विचार नका करू, तसं काहीच नाही. श्रावणी पुढे येत म्हणाले, तू जर आत्ताच्या आत्ता आम्हाला खरं खरं नाही ना सांगितलं तर मी तुझा तो पार्ट टाईम जॉब शोधायला तुझी अजिबातच मदत नाही करणार. हे ऐकून आरुषीने काल रात्री जे काही घडलं ते सगळं खरं खरं सांगून दाखवलं. सकाळपासून ते रात्रीपर्यंत जे काही घडलं तिने त्यांना सगळं काही खरं खरं सांगितलं. पण आज सकाळी जे काही झालं त्याच्याबद्दल ती काही एक शब्द बोलली नव्हती. एवढं बोलून आरुषीने एक मोठा श्वास घेत आणि बोलली, कितीही केले तर तो माझ्यासोबत असं नाही करू शकत, नव्हतं करायला लागत. श्रावणी आणि पूजा आत्तापर्यंत तिचंच बोलणं ऐकत होते. तेवढ्यात पूजा एखादा झटका लागल्यासारखा बोलली, अरे देवा, मला वाटलं नव्हतं यार, अक्षय राठोड एवढा कूल पण असू शकतो. वाव, द ग्रेट बिझनेसमॅन अक्षय राठोड एका मुलीला उचलून घेतलं, तेही सगळ्यांसमोर, बिन शर्टाचा. तिचं बोलणे ऐकून आरुषी शॉक झाली. तिला काय बोलायचं होतं आणि पूजाचं वेगळंच काहीतरी चाललं होतं. पूजा, पूर्ण कहाणीमध्ये तुला एवढंच पाठ फक्त आवडला का ग? त्याने माझ्यावर नाही ते आरोप लावले ते तुला ऐकायला नाही आलं वाटतं. तो विचार पण कसा करू शकतो की एका डीलसाठी मी माझ्या बॉडीचा यूज करेल? पूजा कान पकडत आरुषीला सॉरी बोलली. तुला माहिती आहे का, तुझा नवरा एवढा हँडसम आहे का त्याच्या झालेल्या चुका मला दिसतच नाही ग. सॉरी, ती आरुषीला चिडवत बोलली. त्याने तुझी पायाची कमरेची मसाज पण केली. वाव, सो रोमॅन्टिक. मला तर विचार करूनच गुदगुल्या होत आहे ग. आरुषी रागाने वरती पाहत बोलली, अरे देवा, तू ह्या मुलीला बनवताना तिला अक्कल द्यायला दिली पण होती का नाही? सिरियस होत सिरियसली पूजा, मला तर असं वाटतंय का तुझं डोकं खोलून पाहावं. आतमध्ये मेंदू पण आहे का मग बटाटे आहेत? आरुषीला रागवलेलं पाहून श्रावणी आणि पूजा पण सिरियस झाल्या. जाऊ दे, जोक्स तर होतच राहतील, पण हे बघ, तू फक्त तुझ्या नजरेने पाहिलंस, तू जरा अक्षयच्या नजरेने पण बघ ना. त्याच्या विचार करून बघ ना जरा. हां, हे खरं आहे का अक्षय तुझ्याशी फार चुकीचा वागला वागला असं वागायला नको पाहिजे होतं, पण मी समजू शकते का बिचाऱ्याची त्या टायमाला हालत काय झाली असेल. आरुषी सरप्राईज होत दोघींकडे पाहू लागले आणि बोलली, काय, तो तुला बिचारा वाटतोय? त्याने फक्त माझ्या पायाची मसाज केली म्हणून का हँडसम आणि
म्हणून काही काही काय बोलतेस? पूजा तिला हलकं मारत म्हणाले, तू बावळट, तू मला तुला काय मी बावळट वाटते का गं? तूच बोललीस ना का अचलसोबत मॅच हरल्यानंतर सुद्धा तो तुला काहीच बोलला नाही. आरुषी भुवया उंचावत बोलली. तर तुला म्हणायचं काय आहे? हे बघ, तुला त्याने पॅम्पर केले, मस्त असा मोटिवेशनल लेक्चर पण दिला हो ना. हा पण तुला म्हणायचं आहे काय? सरळ सरळ बोल. आरुषी पूजाकडे पाहत बोलली. पूजा खांदा उंचावत बोलली, तुला अजून काय बोलू? तुझ्यावर रागवला कारण त्याला तुझी काळजी वाटत होती म्हणून तो तुला ओरडला. आता तरी समज ना गं माझी भागूबाई. पूजा थोडी चिडत बोलली. हा पाठ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.